नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 3.3. त्याचा एक्झाम्पल नंबर 4 आहे. इन ब्रॅकेट 2x रेज टू 4 प्लस 3 x क्यूब प्लस 4x मायनस 2 x स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय इन ब्रॅकेट x प्लस 3 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, आता आपण हे जे आहे ते सिंथेटिक डिव्हिजनमध्ये घेणार आहोत. डिव्हिजर इक्वल्स टू एक्स प्लस 3 असणार आहे आपला दिलेला आहे. त्याचा आता अपोजिट काय घेणार, जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर त्याचा आपण काय घेणार आहोत, निगेटिव्ह नंबर. मग इथे घेऊया अपोजिट ऑफ प्लस 3 इज मायनस 3. ठीक आहे, आता आपण इथे त्याचं तर हा -3 घेणार आहोत डिवाइडला. आता आपण याचे जे कोइफिशियंट आहेत ते घेणार आहोत 2, 3. आधी इंडेक्स फॉर्ममध्ये आधी हा येईल, नंतर 4 येईल, म्हणून इथे -2 अँड 4. ठीक आहे, देन 0. ओके, बघा आता इथे येईल 2 1 जा 2 येईल. ठीक आहे, आता 2 3 जार 6, इथे -6 येईल. ठीक आहे, आता 6मधून 3 गेले तर इथे -6 येईल. 3 3 जार 9 येईल इथे. ठीक आहे, 9मधून 2 गेल्यावरती इथे 7 येतात. 7 3 जार -21. 21मधून 4 मायनस झाल्यावर इथे 17 राहतात. ओके, आता 17 3 जार 51 येतील. ओके, इथे येतात मग आपले हे 51. ओके, हे झालं रिमाइंडर. ओके, आता इथे आपण घेऊया द कोइफिशियंट फ्रॉम ऑफ द क्वेश्चन is 2, -3, 7 and -17. ओके, हे आपले एवढे कोइफिशियंट्स आलेले आहे. मग आपण त्याचं क्वेश्चन येईल क्वेश्चनचे हे जे आहेत ते कोइफिशियंट आपण घेऊया. इथे 2x क्यूब मायनस इथे 3x स्क्वेअर प्लस 7x मायनस 17 अशा पद्धतीने येतील. आणि आपलं रिमाइंडर आहे इक्वल्स टू 51. ओके, यांच्यातून हे मायनस झाल्यावरती इथे हे राहणार आहे. आपण घेऊया आता इथे 2x क्यूब इंटू एक्स इन ब्रॅकेट x प्लस 3 ब्रॅकेट कम्प्लीट -3 एक्स स्क्वेअर. आता इथे याला डिवायझरने मल्टिप्लाय करूया. प्लस आता 3x स्क्वेअर इंटू एक्स केल्यावर इथे 3x क्यूब येतात. आणि 3x स्क्वेअर इंटू 3 केल्यानंतर इथे 9x स्क्वेअर येतात. ओके, इथे येईल आपलं 2x स्क्वेअर प्लस 4x. ओके, इथे येईल 2x क्यूब ब्रॅकेट x प्लस 3 ब्रॅकेट कम्प्लीट -3x स्क्वेअर इन ब्रॅकेट x प्लस 3 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस 7x x प्लस 3 -21x प्लस 4x. ओके, तर इथे घेऊया 2x क्यूब इन ब्रॅकेट x प्लस 3 -3x स्क्वेअर x प्लस 3 प्लस इथे 7x इंटू x इन ब्रॅकेट x प्लस 3 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस. यातून हे गेल्यानंतर इथे किती येतात 17. आता याला आपण काय करूया, आपण डिवायझरने मल्टिप्लाय करूया. x प्लस 3 प्लस 51. ओके, म्हणजे 17 3 जार 51 येतात इथे. मग आता आपण काय करणार आहोत, जे हे आहेत आपण हे काय करणार आहोत ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि डिवायझर हा काय करू सेपरेट काढू. हा प्रत्येक कोइफिशियंट सोबत डिवायझर आलेला आहे. तर इथे घेणार आहे 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर
प्लस 7x मायनस 17. ओके, इथे सेकंड ब्रॅकेटमध्ये x+3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 51 हे रिमाइंडर आहे आपल्या इथे. देअरफॉर क्वेश्चन इक्वल टू 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 7x मायनस 17. ओके, आता इथे डिवायझर इक्वल्स टू x+3 रिमाइंडर इक्वल्स टू 51. कळलं? बघा, 5th नंबरचं एक्झाम्पल आहे. इन ब्रॅकेट x⁴ मायनस 3x स्क्वेअर मायनस 8 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय सेकंड ब्रॅकेट x+4 ब्रॅकेट कंप्लीट. बघा, इथे पूर्ण कोइफिशियंट दिलेलं नाही आहे, तर आपण इथे ते पूर्ण मांडून घेतले आहेत. x⁴ प्लस 0x³ मायनस 3x स्क्वेअर प्लस 0x प्लस 8. बघा, आता सिंथेटिक डिव्हिजनमध्ये डिवायझर जो आहे तो आहे आपला x+4. तर त्याच्या अपोजिट आपण काय घेणार आहोत? पॉझिटिव्ह नंबरचा निगेटिव्ह नंबर म्हणजे -4 घेणार आहोत. ठीक आहे, आणि याचे कोइफिशियंट x चा 1 हा 0 -3 0 अँड 8 आपण इथे घेतलेला आहे. बघा, आता 4 1 जार 4 येईल, इथे -4 येईल, इथे 0मधून 4 गेल्यानंतर इथे -4 येतो. ओके, आता 4 4 जार इथे 16 येतात. ओके, मग 16मधून 3 गेल्यानंतर इथे उरतात 13. ओके, आता बघा, आता 13 4 जार 52 येतात. 52, आता 0मधून -52 गेल्यावरती इथे -52 येतात आणि 52 4 जार 208. तर 208मधून 8 मायनस केल्यावर इथे 200 आपलं हे रिमाइंडर असणार आहे. ठीक आहे, मग याचे कोइफिशियंट काय येतात क्वेश्चनचे? तर येतात 1 -4 13 आणि 52. बघा, आपण इथे आता लिहून घेतलेत. तर क्वेश्चन बघूया आपण इथे. इक्वल्स टू x³ मायनस 4x स्क्वेअर प्लस 13x मायनस 52 आहे. रिमाइंडर आहे आपल्या इथे 200. ओके, ओके, आता लिनियर मेथड बघूया आपण इथे. इथे येईल x⁴ मायनस 3x स्क्वेअर मायनस 8 हे आपले दिलेले एक्झाम्पल आहे. आणि आपण जे क्वेश्चनमध्ये आपल्याला मिळालेलं आहे आता आपण ते बनवून घेणार आहोत. इथे येणार आहे x³ इंटू डिवायझर आहे x+4 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 4x स्क्वेअर 4x³ मायनस 3x स्क्वेअर मायनस 8. ओके, बघा, आता इथे येईल x³ इंटू x+4 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 4x स्क्वेअर. तर याला पण आपण डिवायझरने मल्टिप्लाय करून घेऊया. इन ब्रॅकेट 4x+4 प्लस 16x स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर मायनस 8. ओके, ते येईल आता x³ इन ब्रॅकेट x+4 मायनस 4x स्क्वेअर इंटू इन ब्रॅकेट x+4 प्लस 13x स्क्वेअर मायनस 8. ओके, त्याच्यातून हे गेल्यानंतर इथे 13x स्क्वेअर राहतात. ते येतात परत x³ इंटू इन ब्रॅकेट x+4 मायनस 4x स्क्वेअर x+4 प्लस 13x. इथे परत इंटू करून घेऊया डिवायझरने. इन ब्रॅकेट x+4 मायनस 52x मायनस 8 येतं. ठीक आहे, ते येणार आहे आता x³ इंटू x+4 ब्रॅकेट कंप्लीट मायनस 4x स्क्वेअर इन ब्रॅकेट x+4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 13x इन ब्रॅकेट x+4. ठीक आहे, आता याने जर याला मल्टिप्लाय केलं तर इथे आन्सर येतं मायनस 52x इंटू डिवायझर x+4 प्लस 208 मायनस 8. ओके, आता इथे येणार आहे आपलं. आपण काय करू आता?
हे जे कोइफिशियंट आहे ते एक साईडला घेऊया आणि डिवायझर सेपरेट करून घेऊया. आता इथे एक्स क्यूब मायनस 4x² प्लस 13x मायनस 52 आणि x प्लस 4 प्लस 200. ओके, देअरफॉर क्वोशंट आहे याचा एक्स क्यूब मायनस 4x² प्लस 13x मायनस 52. डिवायझर आहे आपला x प्लस 4 आणि रिमाइंडर टू 200. ठीक आहे. आणि लक्षात आता लास्ट एक्झाम्पल आहे 6 नंबरचं, ते बघूया आपण. इन ब्रॅकेट y³ मायनस 3y² प्लस 5y मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय इन सेकंड ब्रॅकेट y मायनस 1. ओके, सिंथेटिक डिव्हिजन घेऊया आधी. y minus 1 opposite of minus 1 is 1. तर आपण आता याचे कोइफिशियंट घेऊन घेऊया. ते 1 3 मायनस 3 5 आणि मायनस 1. आता याचा हा मायनस 1 आहे तर इथे प्लस 1 येईल आणि इथे डिवाइडला तर 1 1 1 येईल, 1 1 1 येईल. 3मधून 1 गेल्यानंतर इथे किती उरतात? इथे उरतात मायनस 2. 2 1 2 येईल, इथे मायनस 2. 5मधून 2 गेल्यानंतर इथे 3 उरतात, तर इथे मायनस 1 आहे, तर 3 1 3. मायनस आहे, 3मधून 1 गेल्यावर इथे 2 उरतात. हे आहे रिमाइंडर. ठीक आहे. आता घेऊया द कोइफिशियंट फ्रॉम of the quotient is 1 minus 2 and 3. Okay, मग इथे therefore quotient येईल equals to y² minus 2y plus 3. बघा रिमाइंडर आहे equals to 2. Okay, the linear method y³ minus 3y² minus 5y minus 1 equals to इथे y² इंटू y minus 1 हा आपला डिवायझर आहे प्लस y² minus 3y² प्लस 5y minus 1 इक्वल्स टू y² इंटू इन ब्रॅकेट y मायनस 1 प्लस इथे आता काय येणार आहे 3y² मधून y गेलं, इथे 2y² प्लस 5y मायनस 1. ओके, इथे येणार आहे y² इन ब्रॅकेट y मायनस 1 मायनस आता याला पण आपण डिवायझरने म्हणजे 2y इंटू y मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट, ते 2y प्लस 5y मायनस 1. इकडे येणार आहे y² इंटू इन ब्रॅकेट y मायनस 1 मायनस 2y इंटू इन ब्रॅकेट y मायनस 1 प्लस तर 5मधून 2 गेल्यावर इथे 3y येणार आहे. ओके, मायनस 1 इक्वल्स टू y² इंटू इन ब्रॅकेट y मायनस 1 मायनस 2y y मायनस 1 प्लस 3 y मायनस 1 प्लस 3 मायनस 1 equals to y² minus 2y plus 3y minus 1 plus 2. Therefore quotient is to y² minus 2y plus 3 division equals to y minus 1 remainder equals to 2. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.